वेलकम डिअर स्टुडंट्स. आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये किंवा पर्टिक्युलरली ह्युमनमध्ये एनर्जी प्रोडक्शन कशी होते. तर आता आपल्याला बघायचं आहे की ती जी एनर्जी प्रोडक्शन झाली होती वेगवेगळ्या प्रोसेसेसमधून, तर ती नेमकी किती होते. आपल्याला एनर्जी म्हणजेच ATP मॉलिक्युल्स हे एका प्रोसेसमधून किती मिळतात ते आपल्याला बघायचं आहे. सो बघा, आपण बघितलं होतं की एनर्जी आपल्याला कुठून मिळते, बाय द ग्लुकोज मॉलिक्यूल. आणि हा ग्लुकोज काय होतो, स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन होतो इनटू द सेल, आणि त्यापासून मग आपल्याला एनर्जी मिळते इन द फॉर्म ऑफ ATP. मग आता हा जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, तर हा काय झाला होता, 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड मध्ये ब्रेकडाऊन झाला होता, बरोबर. आणि प्रोसेस कोणती होती, ग्लायकोलिसिस. मग जेव्हा हे 2 पायरुविक ऍसिड बनले होते, तर तेव्हा 2 NADH2 सुद्धा फॉर्म झाले होते, आणि त्यासोबतच 2 ATP सुद्धा फॉर्म होतात. सो आपण आता नंतर बघितलं होतं की जे हे NADH2 आहे हे काय आहे, इनडायरेक्ट एनर्जी, आणि ATP आहे डायरेक्ट एनर्जी. तर मग ATP जेव्हा बनते तर सेल त्याला डायरेक्टली यूज करू शकते, पण हे जे NADH2 आहे तर हे फर्दर ब्रेकडाऊन होतात इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि त्याच्यापासून परत ATP फॉर्म होते. मग आता एका NADH2 मॉलिक्यूल पासून किती ATP फॉर्म होतात, 3 ATP फॉर्म होतात. आणि इथे किती मॉलिक्युल्स आहेत NADH2 चे, 2 आहेत. मग 2 into 3 इट विल बी 6 ATP. म्हणजेच आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये, ग्लायकोलिसिसच्या स्टेपमध्ये 6 ATP मिळतील NADH2 कडून, आणि 2 ATP डायरेक्टली फॉर्म झाले होते. सो टोटल ATP किती होतील इथे, 8 ATP. त्यानंतर आपण बघितलं होतं की हे जे पायरुविक ऍसिड मॉलिक्यूल आहेत तर हे एका नेक्स्ट स्टेपमध्ये जातात, दॅट इज इंटरमिजिएट स्टेप. म्हणजेच जे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड आहेत तर यांचं फर्दर ब्रेकडाऊन होते, आणि त्यापासून फॉर्म होतात 2 मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोए. पण जेव्हा हे 2 मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोए फॉर्म होतात तर त्यासोबतच 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 सुद्धा फॉर्म होतात. आणि परत आता हे 2 NADH2 मॉलिक्यूल आहेत, म्हणजे आपल्याला यांच्याकडून किती ATP फॉर्म होतील, 6 ATP. कारण एका NADH2 पासून आपल्याला मिळतात 3, इथे 2 आहेत म्हणून 6 ATP. म्हणजे आपल्याला या स्टेपमध्ये सुद्धा 6 ATP फॉर्म झाले. त्यानंतर आपण बघितलं होतं की हे जे ऍसिटिल कोए आहे हा फर्दर जातो नेक्स्ट स्टेपमध्ये, दॅट इज क्रेब सायकल. मग हे जे 2 ऍसिटिल कोए मॉलिक्यूल आहे यांचं फर्दर ब्रेकडाऊन होते, परत हे ब्रेकडाऊन होतात, आणि त्यांच्यापासून आता आपल्याला 3 NADH2 मॉलिक्यूल बनतात. त्यानंतर 1 FADH2 मॉलिक्यूल अँड 1 ATP फॉर्म होतो. मग बघा आता इथे काय, 2 ऍसिटिल कोए आहे. मग हे जे 2 ऍसिटिल कोए आहेत तर त्यांच्यापासून आपल्याला टोटल NADH2 किती मिळतील, 6 मिळतील. इथे आपल्याला 2 करावं लागेल, कारण एका मॉलिक्यूल पासून 3 मिळतात, तर मग 2 पासून आपल्याला 6 मिळतील. तसेच आपल्याला इथे FADH2 पण किती मिळतील, इथे 2 मिळतील, आणि 2 ATP मिळतील. मग आता एक NADH2 आपल्याला देतो 3, म्हणजेच आपल्याला इथे टोटल किती ATP मिळणार आहेत, 3 NADH2 पासून 18 ATP. त्यानंतर FADH2 जो आहे, एक FADH2 पासून आपल्याला किती ATP मिळतात, 2 ATP. मग इथे 2 आहेत तर म्हणून आपल्याला मिळतील 4 ATP, अँड देन 2 ATP मॉलिक्युल्स. मग आता आपण जर याची टोटल केली तर किती येते, 24
4 ATP. म्हणजेच थर्ड स्टेपमध्ये आपल्याला 24 ATP मिळतात. मग बघा आपल्याला क्रेब्स सायकल मधून मिळाले 24, त्यानंतर जी इंटरमिजिएट फेज होती त्यामधून मिळतात 6 ATP आणि ग्लायकोलिसिस मधून मिळतात 8 ATP. मग आपल्याला 8 + 6 + 24. सो याची जर आता आपण टोटल गेली तर हे येतात 38 ATP. म्हणजे बघा एक ग्लुकोज मॉलिक्यूल जेव्हा स्टेप वाईज ब्रेकडाऊन होतो, पहिले ग्लायकोलिसिस मध्ये ब्रेकडाऊन होतो, नंतर इंटरमिजिएट फेज मध्ये ब्रेकडाऊन होतो, नंतर क्रेब्स सायकल मध्ये ब्रेकडाऊन होतो आणि त्या प्रत्येक स्टेप मध्ये जे पण NADH2 FADH2 मॉलिक्यूल्स फॉर्म होतात तर ते आपल्या थर्ड स्टेप मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये जातात आणि त्यांच्यापासून ATP मॉलिक्यूल्स फॉर्म होतात. मग आपण जर टोटल ATP मॉलिक्यूल्स काउंट केले तर आपल्याला एका ग्लुकोज पासून 38 ATP मॉलिक्यूल्स मिळतात. आणि जर आता तुम्ही ग्राम मध्ये बघितलं तर बघा 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळत असते. आणि हे किलो कॅलरी काय एनर्जीचं युनिट आहे. तर 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट जेव्हा आपण बॉडीमध्ये घेतो तर ते जेव्हा ब्रेकडाऊन होते तेव्हा आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. तुम्ही बरेच वेळा बघितलं असेल जे पण तुम्ही फूड पॅकेट्स आणता किंवा काहीतरी चिप्स आणता तर त्यावर हे किलो कॅलरी म्हणून युनिट्स लिहिलेले असतात. तर ते युनिट्स कशाचे आहेत एनर्जीचे, म्हणजे ते खाल्ल्यानंतर तुम्हाला किती एनर्जी मिळणार आहे ते सांगतात. सो दिस इज अवर एनर्जी प्रोडक्शन. तर जेव्हा आपल्या बॉडीमध्ये किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ग्लुकोज ब्रेकडाऊन होतो बाय द एरोबिक रेस्पिरेशन तर अशा पद्धतीने एनर्जी प्रोडक्शन होते आणि त्यामधून 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळतात. आता आपण बघू की कार्बोहायड्रेट शिवाय सुद्धा दुसरे जे फूड आयटम्स आहेत किंवा कंपोनंट्स आहेत तर त्याच्यापासून आपल्याला एनर्जी कशी मिळते.